ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे सूर्यकांत मांढरे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाच्या जवळील अभिनेते आहेत. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीची येत्या मंगळवारी 2 जून रोजी सांगता होणार आहे. या कलासक्त राजबिंड्या अभिनेत्याच्या कलाकृतींतील दृश्ये आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांच्या मैफलीतून त्यांची आठवण जागविण्यात येणार आहे. त्यानिमित्त लोकसत्ताने एक लेख लिहिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. चित्रकारांची खाण, जयप्रभा स्टुडिओ व चित्रनगरी यामुळे चित्रपटसृष्टीचे माहेर अशी कोल्हापूरची ख्याती. कलाकारांनी संपन्न असलेल्या या शहराला कलापूर असं देखील म्हटलं जातं. जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे चंद्रकांत आणि सूर्यकांत हे बंधुद्वय याच करवीर नगरीचे. पृथ्वी तलावरचे हे सूर्यचंद्र मराठी रसिकांच्या हृदयामध्ये अढळ स्थान करून आहेत. त्यातील सूर्यकांत केवळ अभिनेते नव्हते, तर लेखक, चित्रकार, शिल्पकार, निर्माता, दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटांतील गावचा पाटील ही भूमिका समर्थपणे वठविणारे अशी सूर्यकांत मांढरे यांच्या व्यक्तिमत्वाची बहुआयामी रूपे होती. कोल्हापूर येथील तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी सूर्यकांत यांचा जन्म झाला. वामन हे त्यांचे मूळ नाव. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी त्यांचे सूर्यकांत हे रजतपटासाठी नामकरण केले. इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचे दुकान चालविणारे त्यांचे वडील नाटक चित्रपटाचे देखील शौकीन होते. तालीम संस्कृतीच्या कोल्हापुरात मांढरे बंधूंना व्यायामाची आवड असणे हे स्वाभाविकच. त्यानुसार उंच, बलदंड असं त्यांचं व्यक्तिमत्व. थोरले बंधू चंद्रकांत हे देखील अभिनेते म्हणून प्रसिद्ध. चंद्रकांत, सूर्यकांत ही नावे जोडीनेच घेतली जायची. सूर्यकांत यांचे उमदे आकर्षक रूप भालजी पेंढारकर यांच्या नजरेस पडले आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी या मुलाला 1938 मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे मन अभिनय आणि चित्रकलेकडे ओढ घेत होते. जाणकार चित्रकार बाबा गजबर यांच्याकडे ते चित्रकलेचे धडे